सोलापूर शहरात जवळपास 2 कोटींचा मॅफेड्रॉन सापडल्याने खळबळ उडाली आहे। यामुळे या प्रकरणाच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे। या प्रकरणातील आरोपींची तांत्रिक माहिती गोळा केली जात आहे। त्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे। या प्रकरणी पोलिसांनी रिजवान शब्बीर खान वय 28 राहणार नई जिंदगी, साहिल सिकंदर पीरजादे वय 25 राहणार मंत्री चंडकनगर या 2 आरोपींना अटक केली होती। आरोपींनी सध्या उधारीवर एमडी आणली होती। ती विकल्यानंतर समोरील व्यक्तींना पैसे देणार होते अशी माहिती सूत्रांनी दिली। गुन्हे शाखेने मंगळवारी पहाटे 6 वाजता एका कारमधून तब्बल 1,90,00,000 रुपये किमतीचे 950 ग्रॅम मॅफेड्रॉन जप्त केले। या प्रकरणी वरील दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली होती। आरोपींना न्यायालयाने 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान आरोपींनी यापूर्वी 70 ग्रॅम एमडी मागविली होती, पण त्याच वेळी जेलरोड पोलिसांनी 46 ग्रॅम एमडी पकडली होती। यामुळे घाबरून आरोपींनी ती एमडी परत दिली। त्यानंतर ही घटना उघडकीस आली। Now and press the bell icon. Never miss a